उद्धव ठाकरेंसोबत कोणतीही भेट झाली नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण. लपून छपून भेटण्यासारखा आमच्याकडे काहीही विषय नाही. मुख्यमंत्र्यांची माहिती. खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना नोटीस बजावणार, मुख्यमंत्र्यांचा इशारा. महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणुकीत भाजपची एंट्री. आयएमए अधिकृत पॅनलचा भाजपकडून प्रचार. आयएमए अधिकृत पॅनलला विजयी करण्याचं आवाहन. छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले. रामदास स्वामींकडे राजपाठ दिला. बागेश्वर महाराज याचं वादग्रस्त विधान. नागपुरात सरसंघचालक मोहन भागवत आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बागेश्वर बाबाची विधानं. भोंदू अशोक खरातवर 8,76,00,000च्या फसवणुकीचा गुन्हा. मृत्यूचा योग टाळण्याच्या बहाण्यानं सीए ललित पोफळेकडून उकळले पैसे. आईवडिलांच्या मृत्यूची भीती दाखवत अवतार पूजेचा बनाव. नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपी दानिश शेखच्या मोबाईलमधील प्रत्येक फाईल आणि ॲपसाठी वेगवेगळे पासवर्ड आणि फेक आयडी. न्यायालयाची परवानगी घेऊन आरोपीला प्रयोगशाळेत नेत फेस आयडीच्या सहाय्यानं मोबाईल अनलॉक. नागपुरातील एनजीओतील लैंगिक छळ प्रकरणात नवं वळण. रियाज काझी विरोधातील आरोप इतर महिला कर्मचाऱ्यांनी फेटाळले. काझी विरोधात धर्मांतरासाठी दबाव आणि लैंगिक छळाचे आरोप. पुरंदर विमानतळ प्रकल्पाला बूस्टर डोस. 6,000 कोटी रुपयांच्या कर्जाची हमी द्यायला सरकारची मान्यता. कागदावर असलेला प्रकल्प आता प्रत्यक्ष कृती आराखड्यात येण्याची चिन्ह. म्हाडाच्या मुंबईत लॉटरीत घरांचे दर 1.5-2 कोटींपर्यंत. परवडणाऱ्या घरांची संकल्पना धुळीला. अत्यल्प गटासाठी फक्त 145 घरं. बिल्डरांच्या हितासाठी घरांचे दर फुगवल्याचा आरोप. मुंबईकरांवरील 10% पाणी कपात अटळ. तलावातील पाण्याची पातळी घटत असल्यानं पाणी कपातीची शक्यता. 29 एप्रिलपूर्वी पाणी कपातीबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता. रस्त्यांच्या खोदकामानं त्रस्त नाशिककरांना दिलासा. पुढील 6 वर्ष नाशिकमधील खोदकामांवर बंदी. कुंभमेळ्यानंतर नवीन रस्ते खोदायला महापालिकेची स्पष्ट मनाई. ठाणे तहसीलदार कार्यालयातील मामलेदार मिसळपाव बंद. 75 वर्षांपासून सुरू असलेल्या मामलेदार मिसळचं बांधकाम रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी पाडलं. एकनाथ शिंदे, राज ठाकरेंचं अनेक नेत्यांचं आवडीचं होतं मिसळीचं ठिकाण. सोळा वर्षीय मुलीचे पूर्ण केस कापून घरात बसवलं. मुलीवर मुलांची वाईट नजर नको म्हणून पालकांचा अजब प्रकार. अमरावतीच्या वरुडमधली धक्कादायक घटना. मुलीच्या तक्रारीवरून आईवडिलांवर गुन्हा दाखल. पाण्याचा कॅन भरायला गेलेल्या बाप लेकाचा एसटी बसच्या चाकाखाली आल्यानं दुर्दैवी अंत. भंडारा शहरातील एसटी डेपोमध्ये दुर्दैवी घटना. दुर्घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण. आपच्या 7 खासदारांच्या गटाचं भाजप संसदीय पक्षात विलिनीकरण होण्याची शक्यता. विलिनीकरणाच्या सर्व प्रक्रिया पूर्ण. सभापती विलिनीकरण करायला मंजुरी देण्याची शक्यता. पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात जूनमध्ये भेट होण्याची शक्यता. G7 परिषदेच्या वेळेस दोन्ही नेत्यांची भेट व्हायची शक्यता. अमेरिका इराणमधली शांतता चर्चा उद्या होण्याची शक्यता. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अरागची पाकिस्तानमध्ये दाखल. चर्चेतून निघणाऱ्या अंतिम निष्कर्षाकडे सर्वांचं लक्ष. आरबीआयकडून पेटीएम पेमेंट्स बँकेचा बँकिंग परवाना रद्द. ठेवीदारांच्या हिताला हानीकारक पद्धतीनं व्यवहार केल्याचा ठपका.